गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. आतिथ्य ही आपली संस्कृती आहे. लहानपणीच हा संस्कार मनावर करावा लागतो. आदरातिथ्य म्हणजे लोकांना बोलावून त्यांचं स्वागत करणे, त्यांना संतुष्ट करणे होय. आतिथ्य म्हणजे जो कोणी आपल्या घरी येईल त्यांचे स्वागत करून त्यांना काहीतरी देणे, विचारपूस करणे, पुन्हा आपल्या घरी येण्याबद्दल सांगणे हे होय. काही ना काही निमित्त काढून आपल्या घरी लोकांना बोलावले पाहिजे, त्यांना संतुष्ट केले पाहिजे. प्रत्येकाचे भाग्य निराळे असते व दैव स्वतंत्र असते. 4 लोक आपल्या घरी आले पाहिजेत, आपणही इतरांच्या घरी गेले पाहिजे. कित्येक घराणी अशी आहेत की त्यांच्या घरी कोणी येत नाही व हे लोकही कोणाच्या घरी जात नाहीत. तेच घराबाहेर जातात व तेच घरात येतात, दुसरे कोणी येत जात नाही. ही माणसे दैवाने उणी असतात हे निश्चित समजावे. दैव उणे असण्याचे कारण म्हणजे घरात इतर बाहेरच्या लोकांचे येणे जाणे नाही. लोकांना काही देणे निराळे व आपल्या घरी आलेल्यांचे व्यवस्थित आतिथ्य करणे व त्यांना संतुष्ट करणे ही निराळी गोष्ट आहे. असे वागण्याने दैव उजळण्यास मदत होते. आपण एका विचाराचे व एका श्रेष्ठ परंपरेला मानणारे लोक आहोत. जे तुम्हाला सांगतो आहे तो तुम्ही अनुग्रह समजा व हेच आत्मसात करा. लोकांना आपल्या घरी बोलवावे, त्यांना काहीतरी द्यावे. विनमुख कधीच कुणाला पाठवू नये. जे लोक देवांविषयी नेहमी तक्रार करतात की देव असा कसा आहे, तो आमच्याकडे पाहत नाही, अशा लोकांनी तर हे विशेष करून पाहण्याची गरज आहे. आतिथ्य आदरातिथ्याने आपलाच उत्कर्ष होतो व दैवाला उजळा मिळतो. जे लोक मिळवतात ते सर्व जर स्वतःसाठीच वापरत असतील तर ते चोर म्हणावे, असे भगवंत मुखातील वाक्य आहे. या वाक्याचा खोल अर्थ जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण आपल्या शक्तीप्रमाणे लोकांना दिले पाहिजे. कित्येक घराणी व कुटुंबे अशी असतात की त्यांच्या घरात पुष्कळ अन्नपदार्थ शिजवले जातात, परंतु ते पुरतच नाही. घरात नेहमी कुरकूर व भांडणे असतात. अशा घरांमध्ये नेहमी दानधर्म आतिथ्य केले पाहिजे. आम्ही गोकर्णाला गेलो होतो. आमच्याबरोबर 20-25 भक्त होते. एका ब्राह्मणाच्या घरी उतरलो होतो. पहाटे 4-5 वाजता तयारी करून पूजेसाठी बाहेर पडणार होतो. त्या घरातील ब्राह्मण यजमान आम्हाला घराच्या बाहेर जाऊ देईना. ते म्हणाले, आमच्या घराण्याची परंपरा आहे की आम्ही कोणालाही बिनमुख जाऊ देत नाही. पहाटेच्या वेळी काय करणार. त्यांनी शुद्ध व ताज्या दुधाचा चहा करून सर्वांना दिला. या लहान सहान गोष्टीतून खूप शिकता येते. याचा परिणाम फार चांगला होतो. दैनंदिन चालण्यासाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.